घरी येता नवरा बायकोले आवाज येते तर मग मला काम पडलं असं तर नसं अहो पण पडलं तरी कोणतं काम तुम्हाला काम हे पडलं कोणतं काम पडलं माहित आहे महिन्याभरापासून मी बाहेर आहो आणि 1 महिना 1 दिवस झाला मी घरी आल्यानंतर मला असं वाटलं का घर माझ्या सोन्यासारखं चमकं बाबा सोन्यासारखा चमकून आहे घर पण महिना घराच्या बाहेर राहता महिना घराच्या बाहेर राहता मला 1 दिवस केल्या का फोन व फोन कोटे मारते चांगली बोलत द्या ना या घरात दोघं नवरा बायको हो पण भिजले का नाही हो काय ती महिन्याभरापासून मला केल्या का फोन नाही केलो मी फोन केल्यावर 1 दिवस मिस कॉल नाही दिसत तुमचा फोन करत होतो पण तुझा मोबाईल कव्हरेजच्या बाहेर किंवा माझा मोबाईल कव्हरेजच्या बाहेर माझा मोबाईल कव्हरेजच्या बाहेर नव्हता कव्हरेज मध्ये होता तुमची सिम डोकोमोची आहे तुमच्या डोकोमोच्या सिमला कव्हरेज नाही ना माझी सिम जिओची आहे माझ्या डोकं त्याला बदलून टाकीन उद्यापासून तर मंजुळा काय घरी आल्यानंतर सारं माल बिस्किट आहे टमाटर मिरची वांगी हे टोपल्यामध्ये घे जवळ वर्धा आहे त्या वर्धाला चालली का जाशील निघ तिचा तोच मा व्यवसाय वर्धेला जाशील म्हणता का ठेकापत्र का घेतली आहे का तुमचा 15 दिवस घराच्या बाहेर होता का दुसरी आली होती काय ते धंदा करा मग मीच केलेले घराचे काम टोपलं घेऊन बाजारला मीच गेली ना पण आजपासून मी बाजारला जाणार नाही माझ्या मागे लाखा नको आजवारी बाजारला जाऊ सारी शिल्पी होऊन गेली मानीच्या नसा लागल्या कमर दुखायला लागली व माझी मग काय करू नका मागे तुम्ही माझ्या लागा थोडा विचारा ना तुम्ही बागा बायको करायला लागला पोसाला नेट लागते तुम्हाला नेट लागल तुला बोलला असा उघडून बोलावा नका मागे तुम्ही माझ्या लागा थोडा विचारा ना तुम्ही बागा नाही जमत तर मी तुम्ही मागा नाही जाणार नाही जाणार नाही जाणार नाही जाणार जाणार नाही जाणार नाही जाणार ओरिजिनल हो डुप्लिकेट हो ओरिजिनल आहे नाही जाणार तू नाही जाणार बाजारला जाऊ संकाळी सारखी शिल्पी होऊन गेली नाही जाणार मग काय करणार अहो कारभारी या कास्तकारीत काय ठेवलं नाही कास्तकारी सारी विकून टाका शाबास मस्त चांगलं समजावून काऊन नाही जेव्हा तुझं लग्न झालं तर कास्तकारी पाहून त्या बापांना माझ्या आई वडिलांना दिलं नाही का तुला कास्तकारी माहित नाही तुमच्या घरी मला एक सांग या देशाचा पहिला पशुचा राजा कोण आहे या देशाचा राजा आहे नरेंद्र मोदीजी किती अक्कल आहे या शेतकऱ्याला शेतीत पिकवलं नाही तर नरेंद्र मोदी साहेब काय खातील मग ह्या शेतीचा पहिला या देशाचा पहिला कास्तकार पहिला राजा आहे तो कास्तकार आहे कास्तकार या देशाचा राजा फाटला धोताना फाटली फतई नेचे कामाचा असा राजा त्या फाटल्या धोतराची फाटल्या फतईची तुला माहिती करणार नाही म्हणून बऱ्या बोलानं मुकाट्यानं टोपलं शिरावर घे ना बाजारात त्याला नाही एवढं ताव म्हणलं पण सांगा बरं तुम्ही का करणार तू कारभारी कास्तकारी ठेवलं नाही कास्तकारी कोण्या दिवशी पिकली तर कायच्या बाई नाही तर काही नाही नाही एवढा मोठा वावर आहे 10 एकरामध्ये 2 पहिला गहू नाही होत का हे तुझं मत आहे हे तू नेट लागीन वाटलं हल्ली असं काय तर नेट लागले घरातले काम मी करते तुम्ही करता का तुम्हाला काय डिंग हिंटा या गावी 2 दिवस त्या गावी 2 दिवस 4 दिवस 8 दिवस या गावी जेथे भेटला नरण तोच गाव बरं कारभारी असा धंदा निवडा ज्या धंद्यातून 2 पैशाची मिळकत येईल आणि गवताच्या खोपडीतून मस्त स्लाबच्या बिल्डिंग कोणता आहे तुझ्याकडे लावणीचा सांग तुझी लावणी कशी आहे ऐका हो झाली बसुनी पलकी घ्या हो तुम्ही पानाचा विडा प्रेमाने कुरवाडी ते सख्या मिठीत घ्या साधना सांगून मला लावणी चला रंगमाल हे आपलं रंगमाल हो या हो रंगमहाले सजना
दिलवरा राजचा केसात माळा गजरा दिलवरा केसात माळा गजरा राजचा केसात माळा गजरा दिलवरा केसात माळा गजरा राजचा केसात माळा गजरा राज्य तुम्ही हो माझ्या दिलाचे महिना मी तुमच्या लाडाची हो तलावर शिव तरते अप्सरा इंद्राची राज्य तुम्ही हो माझ्या दिलाचे महिना तुमच्या लाडाची हो तलावर शिव तरते अप्सरा इंद्राची राज्य तुम्ही हो माझ्या दिलाचे महिना मी तुमच्या लाडाची हो तलावर शिव तरली अप्सरा इंद्राची राज्य तुम्ही हो माझ्या दिलाचे महिना तुमच्या लाडाची तुमच्यासाठी आज साधना केला साध साधना तुमच्यासाठी आज साधना केला साध साधना दिलवरा बोला राजसा दिलवरा केसात माळा गजरा दिलवरा केसात माळा केसात माळा रात्रीभराचे 10,000 आणि सकाळी तुमच्या हातात असे कुठल माने पैसे मोजाल 2 महिन्यामध्ये 2 मजली बिल्डिंग उभी बरोबर तुझ्या गोष्टीशी मी सहमत आहो मग तुझा कष्ट आणि माझाही कष्ट हो हो दोघांचाही कष्ट सगळं एकत्र झाला नाही तर महा कष्ट होईल खरंच का नाही का मोठा कष्ट होणार नाही का हो. पण तुझे 2 पैसे माझे 2 पैसे हो. असं जी बाई नवऱ्याला प्रबोधन करते सांगते सांगते. तर ती कामाच्या लायकीची बायको राहते हो बरोबर आहे नाही ना का? अवा मी तुम्हाला लवकर वरतो नाही वरती म्हणजे म्हणजे वरच्या पदावरती अच्छा अच्छा पदावर नको नेऊ पण वरती नेतो वरती नाही हो हो. आता पद वगैरे का पाहिजे झाले आता माणसं पद मला झाले जसं पण. घेता येईल. नाही का हा मग नाही तर काय. तर मंजुळा काय? एवढी गोष्ट सांगतो ना मला चांगलं वाटते खरंच पण का? हे टोपलं घे ना बाजारची वाढतं हे टोपलं घेत नाही ना बाजारला जात नाही तर एवढं रामायण महाभारत मध्ये कामाचं मग काय कामाचं नाही घरात जाईन घेईन 10 किलोची गादी मस्त आणून ठेवल्यात मागे 10-12 मस्त बेडशीट आता ते गुल्लार लावते टर्रा फूट मस्त उतारा टर्रा करून झोपते ती झोपली का नाही माझ्याजवळ याचं नाही ना हालव हालव उठवायचं नाही गोष्टही मोठी असे बाय बरं जेवतो म्हणते याच्यात काही वाटत नाही भूक वाढली असं काटकर खाते आता मी उतान्या चमड्या करून झोपतो आणि माझ्या झोपल्यावर माझ्या जवळ येत नाही हालव हालव उठवायचं नाही मी हालव हालव उठवायचं नाही तुला कशाला उठवत नाही तुला झोपण्याचं स्वातंत्र्य आहे तुला झोपण्याचं स्वातंत्र्य आहे तू झोपू शकतं काय हरकत नाही पण आई शहाण्याचं म्हणणं काय आहे ते मुळीच नव्हतं रे गाना माझ्या मना रे कृष्णा काय झालं हा, लागला करंट.
पाहिजे ओरडता बाई अगं कृष्णाचं कानाचं नाव घेतल्यावर 16 सहस्त्र गवळणी त्याच्या मागा लागत होती. आणि मी एक शब्द काढलो तर माझी घरवाली कामासाठी तत्पर झाली. किती समजदार बायको असते. हो हो मुलीच नव्हतं रे काना माझ्या मना. मग काय होते? तुझ्यासाठी 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 आले अरे काका रे तुझ्यासाठी आले अरे काका तुझ्यासाठी आले वना. मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मना. मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले वना. रे काना रे तुझ्यासाठी आले वना. रे काना तुझ्यासाठी आले वना. मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मना. मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले वना. काना रे तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी आले वना. लोकांची म्हणाई नाही पण कमीत कमी दरवाजे लावून तर माझ्या खाली राहिले. पाहिलं साहेब माझ्याच घरी आला तू आणि मला मारता काय म्हणतात. मी तुझ्यासोबत माना समजून बोलतो. बरोबर आहे. अभ्यास करता. हे माझी मी तुम्हाला 3 वेळा केलं. पहिल्यांदा नमस्कार घेतलो, दुसऱ्याहून राम राम घेतलो. बरोबर नावानं शेंडे वाकडे खाली नाही टाकायचे. मग रामाच्या नावानं पाण्यावर गोटे धरले शेंडे वाकडे सांगतो तू. हे माझी हत्ता को बात करता खाता तो हत्ता बायको बनण्याची. मुली सांगे नाही चांगला पण ते रक्तावून तर बात करता खाता धोकता हो बे बाकी लोक खाते तो होत नाही का. भले का माहीत पावाले गेलो का बिचारा हे माझी अवका तेव्हा तसा माल चालतो. तू बोललास त्याच्यामध्ये राग नाही आला. हा तू जे बोलतो ना त्याच्यामध्ये राग नाही. हा. पण 18.5 लेकराची बायको म्हणते आपण मार खाया आहे पण मला म्हणते मारतच खायला म्हणते. बरोबर आहे. 18.5 हे पाटील 18.5 लेकर म्हणजे कसे माहित आहे. 11 पोरं माझे क्रिकेट मध्ये म्हणते घरी जा म्हणते आणि चहा पिण्या म्हणते. खपा चौका छक्का 11 लेकरं क्रिकेट मध्ये पाटील 7 पोरं माझी कबड्डी मध्ये. 7 जण 11 किती झाले? किती? 18 झाले. हो बे हा. एवढा ज्ञान सांगतो तू. हो. पण हा ओरदाल लेकरू कसा आता नाही सांगू पाटील. सांग ना. सांगत लागत सांग. तुला 10-5 खाल्लो नाही सांगलो तर. अबे 10-5 अरे माय मारीची सांगेन नाही ना सांगेन. हो अर्धा लेकरू सांगला असतील म्हणजे पाटील तुला सांगत लागत सांगूनच देऊ का पाटील. नाही ना पाटील लाज लागते. तू सांगा लागल सिद्ध करायला सांगूनच देऊ. ए पाटील माझी वाली बायको गाभण आहे. तेही बरोबर सांगताय. अबे ही कोणाची एखादी शेळी राहिली काही तिला गाभण शेळी आहे म्हणते. तर मग आताच काय भाऊ काय त्या गाभण्यामध्ये बायको गाभण असं नाही पाहिलं मी. बायको ए पाटील बायको बरोबर आहे मग. होताव का पाटील. पाटील कधी कधी महाबिर्या कशी नाही लागेल. चांगला बोल माणुसकीर बोल माणुसकीर बोल. हेच म्हणलो ना दुसरं समोरचं काय म्हणलो का. हे सांगतो काय माराची. पाटील हा तुला लग्न झालं का? नाही कुवारा आहे का जिलमचा. हा मी याच्या घरी आलो याला चांगला सांगून राहिलो. तुला लग्न झालं असेल ना तेव्हा तुला पोरं आहेत. मोरे पाटील हा. तुझ्या घरी काय धपका आहे? ए पाटील तो टपका ठसका इम्प्रेशन बायको बन द्यायची. बायको लोकांच्या फुटल्या आहेत याची पण द्यायची. मग तो धपका ठसका इम्प्रेशन. ए पाटील कदाचित जरी तमाशाहून घरी गेलो बायको दुरूनच पाहते. आल्या का म्हणते आल्या का म्हणते करून द्या. याची बायको दुरून हा कार्यक्रमावर गेला घरी डोलट डोलट नांगोबासारखा. पाटील असा दुरूनच पाहते दरवाजा उभू छक पाहते. घ्या म्हणते करून घ्या म्हणते. करून- अबे, का करून घ्या का म्हणते? करून घ्या म्हणते. हे पाटील 8-8 दिवस मी बाहेर राहतो. बरोबर आहे. 8-8 दिवसाच्या नंतर 9व्या दिवशी घरी जातो. त्या कपड्याची बकबक वास येते. आंघोळ पाणी करून घ्या म्हणते. जेवण खाऊन करून घ्या म्हणते. पण तशी माझी बायको पाटील मला देते. तशावानी तुमची देते का हे काहून नाही मला नाही वाटते. काहून नाही आहे माझ्या वजन आहे. खपेची नाही तर तुला पाटील देत असेल का. प्रतिष्ठित माणूस आहो मी. हा. या गावचा प्रतिष्ठित माणूस आहो. हा. माझी बायको देणार नाही मला. मला नाही वाटे. आताच तुले भे नाही तर तुले जेव्हा तर देत असेल का. त्या आपल्या घरी आपल्या घरवालीने माझ्यासमोर घेऊन ये.
ए पाटील हे तुमची कोलोची कोलो भोकड्या बिनबुडाच्या गडव्या किडेल्या ठेटीच्या किडेल्या वांग्या तुझे कुपरे नसत मस्त खापर कुटीचा चष्मा लावण्याला गोंगडमीच्या पायचाला माणसाला फरक नाही समजे कोलो कोलो तुमची वाली माझी अर्धांगिनी हे तुमची बायको हो हे तर मंगाशी वर्ध्याले पोकर फिंगर इकतानी दिसली चांगला बोल माझी सर्वांनी माझी अर्धांगिनी हो हे मंगाशी पोकर फिंगर इकत होती पाटील पाटील साहेब आपल्या घरी जा आपल्या घरी जाऊ आपल्या घरवाली आपल्या घरवाली रे घेऊन ये घेऊन येऊ ते घरला पावायचा आहे मामले मात पावाचा आहे ठसका. ठीक आहे पाटील 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 मी घरी जातो धावत येतो परत मी रोज तुमच्या घराकडे येतो माझी पत्नी कधीतरी येते का कधीच नाही येत तुम्ही एक काम करजा पाटील आलूनो पोहा बनवून ठेवू द्या आलू ना पोवा याच्या घरी गेल्या तर कपा भऱ्या चायलेलं सुपारीच्या खांडाले नाही पुसून आलू ना पोवा मा घरी येते ना रोजे सारखते डाकम्या थांब तुझ्यासाठी साडीचा केलाचा कालवण दुधीचे वडे बनवून ठेवतो यजमान नात्राला खाजो अहो माझे माय साऱ्या वस्तूचे वडे बनवजो माय पण दुधूचे वडे नको बनवजो माय त्या बहीण तुया दुधी भेटू दे माझ्या हातामध्ये एक्का बुक्की तो 2 फलक्या करतो तो हे जामून द्या काय हात बाजी पाटल्याच्या घरी आलो मस्त वडावरची पिपरावरची नाल्यावरची नदीवरची सांगलो घरी चार येण्याचा नसे बहीण जाऊ का नको जाऊ बाई मग थर का अंग पाय कापून राहिला पण नाही मा आजा म्हणे जामनता म्हणे बायको भेते मारल्यानं नाही भे म्हणे काही आपटल्यानं नाही भे म्हणे मस्त देवा दीपाचं नामस्मरण पूजन कर म्हणे घरी जा म्हणे बायकोनं भजन पूजन ऐकलं तर बायको थंडीत पडते म्हणे घरी जातो तसाच करतो बायको चोपलाव चापलाव करतो पाटलाच्या घरापर्यंत घेऊन येतो ऐकली तर ठीक नाही तर त्यातून ठीक मी याच्या काय बापाचा नौकर आहो का की याचे 10-5 खाल्लो का बहीण मा अरे अरे द्वारपालो कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा करीब आ गया है दर पे सुदामा करीब आ गया है अरे द्वारपालो कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है इधर पे सुदामा करीब आ गया है अरे द्वारपालो कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है इधर पे सुदामा करीब आ गया है अरे द्वारपालो कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो सुदामा करीब आ गया है सुदामा करीब आ गया है घरी आलो चालता बोलता बोलता 2 दरवाजे बंद दिसतात का करायचं बरोबर आहे मस्त काय टीव्ही लावलं लहानशी होती तर बहीण 50-40 हजाराची 52 इंचीची LCD घेऊन आणलो काय मस्त टीव्ही लावून दिलं फुल चॅनल फुल आवाज थांब तुझ्या बहिणीला लात मारतो घमेला आली तुझ्या पुढे बसवतो तुझ्या बहिणीला अरे कहा गई सो पोटरे की अम्मा अरे कहा गई सो पोटरे की अम्मा टीवी देखन को तो दुख लहरी कहा गई सो पोटरे की अम्मा टीवी देखन को तो दुख लहरी कहा गई सो पोटरे की अम्मा टीवी देखन को दुख लहरी कहा गई सो पोटरे की अम्मा टीवी देखन को दुख लहरी कहा गई सो पोटरे की अम्मा टीवी देखन को तो दुख लहरी कहा गई सो पोटरे की अम्मा टीवी देखन को तो दुख लहरी दुख लहरी टीवी देखन को 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 दुख लहरी आ गई सो गेंदे की अम्मा टीवी देखन को दुख लहरी आ गई सो गेंदे की अम्मा टीवी देखन को दुख लहरी आ गई सो बुर्रे की अम्मा टीवी देखन को दुख लहरी
नारी सिले 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 ओ सिले घरी आज का हे पोट्ट्याचे माय बाप्पा पाय लात मारीनं दोनचे दोनही दरवाजे फोडून शात्या रूपावून तुझ्या बहीण माय हे पेट्रोलचे माय डीजेचे मम्मी हे मातीच्या तेलाचे माय बाप्पा कार भरण्याचा माझे लाडाचे नारी सिला 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 ओ सिला हे बाप्पा बहिणीले लात मारून फोडू का दरवाजे दोनचे दोनही कारभार नगा माझे लाडाचे नारी सिले 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 ओ सिले काही सांगू बाई माझे पती माझ्यासोबत बोलत नाही आणि मी त्याच्यासोबत बोलत नाही सकाळी उठते आणि हिंडायला जात आहेत हातामध्ये मंजन घेतात इकडे या पांटेल्यावर त्या पांटेल्यावर जातात काय करू एक काम करते तुमच्या पाठी करते आणि मग त्यांच्या आवाजाला मी धाव देते म्हणलो बहाजी पहिलेच पूजा पाठी चालू झाली बायकोची काय मस्त टीव्ही लावून दिलं आणि काय मस्त गाणे ऐकत होती गरिबी जरीच्या संसारात होती गरिबी जरीच्या संसारात होती आणि रमा भीमाला रमा ला करी साथ होती बरोबर आहे ती गोष्ट ती आपण पण या शब्दात आलीस तर ठीक ना तर महासारखा माणूस करमला ती आपण ही माय ए कारभार नाही पोट्याचे माय हा घराचे माय पोटी गेली माझे बायको 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 अवसिले काय झालं बा? ए
काय मला सांग, अर्धा तास झाला मी एकसारखा बोलून राहिलो होय. आणि तू घरामध्ये काय करत होतीस? आवाज तुम्ही मला एक सांगा हा. माझं कधी कोणते कामं राहतात बाय अहो, कोणते कामं राहता कोणते कामं आम्हाला? राहतात ते सांगा. आवाज सकाळी उठता बरोबर आहे. हातामध्ये मंजरी घेता या दुकानात त्या दुकानात जाता बरोबर आणि आहे. बाहेर सगळ्या चुगड्या करत राहता. माझं ते कोणते कामं राहतात? अहो, आम्हा माणसाला काहीच कामं नसत का? नाही फक्त तुम्हा बायालाच काम आहेत. अहो बाया रंगारंगीचे कामं करतात. पहिल्या बाजी 15 वर्ष झाले लग्नाले, पण अजूनही या बाईनं मला रंगारंगीच्या काम नाही सांगलं ना. आता रंगारंगीचे काम म्हणते. कोणते रंगारंगीचे काम? आवाज सकाळी उठते एक काम झाला, आवाज झाडझूड करते 2 काम झाले, सारवण करते 3 काम झाले, मुलाची आंघोळ करून देते 4 काम झाले, मुलाला शाळेत पाठवते 5 काम झाले. अहो आंघोळ करते आणि झोपते मी. बस खात जा आणि झोपत जा, खात जा झोपत जा. आवाज तुम्ही मला एक सांगा. अहो जसं तुम्ही आवाज दिला ना हा. मी कापत होते. का? काय म्हणून विचारता? का कापत होती? अहो वांग हा, मिरच हा, कांद हा. आणि अंड. ए, काय झालं? ते अंडे काय वावरात तिथं का तुझ्या अहो अंड बहिणीमा? नाही म्हणलं व अंड म्हणलं. काय? अंडा. कायच्या अंडावर? अहो कोंबडीचं. त्या कोंबडीचे अंडे का त्या वावरामध्ये लागतात? अहो घरी कापत होती त्या वावरात काय गेली होती कापाले. ह्या बहीण मायची बेल मांजर बेल माझं नाही म्हणायचं. काऊन म्हणजे कशी पाहते? पाय पाय तुमची कशी पाय तेलाची लाल तोंडी बंदरी लागली जशी रामटेकची. ए वारल्या टमाटरा आता फुकला ना उडून जाशी. काय चबर चबर करू नको. जबरदस्त दूर नाही करायचं. गोपे काय? तुला का सांगू? काय झालं? अहो पाटलाच्या घराकडे गेलो गोपे हो. आता काय झालं त्याला? पाटलाच्या घराकडे गेलो आणि पाटलाच्या घरी मस्त सामना चालू होता गोपे हो. अहो, कशाचा सामना व क्रिकेटचा. ते माय नवरा बायको क्रिकेट खेळते. बिलकुल घरातल्या घरात मस्त क्रिकेट खेळत होते. त्या पाटलाच्या हाती एवढी लंबी बॅट होते गोपे हो. ते माय एवढी लंबी हा एवढी. आणि तुम्ही काय करत होत्या? अहो पाहिलं, ऐकून घे. आणि हा पाटलींच्या हाती एवढा मोठा चेंडू होता गोपे हो. जमाईनं पाहिला का एवढा मोठा चेंडू? पाहिलं नसेल तुझ्या भाटीयानं. एवढा मोठा चेंडू राहतो का? एवढी चेंडू राहतो. एवढा करायचं का गोपे? का सिले का सांगू तुले? काय झालं? ए पाटील फेके. ए पाटील पहिल्या बाबाची बरिया फेरा तशी करते तसे अहो, मला लागलं भीती काम वाटते करते. व तसं बॅट बॉल खेळायला. ते पाटील फेके आणि पाटील वरच्या चौके छक्के चौके छक्के. हा तर पण मग शेवटचा छक्का तिच्या छात्यावर लागला गोपे सिले हो. ए माय तर मग पाटीलला काय झालं? शेवटचा छक्का तिच्या छात्यावर लागला आणि पाटलींची पुरी खराब झाली गोपे हो. काय? तब्येत तिले खालता उतरवत जातात, वरत चढवत जातात, खालता उतरवत असे जातात. बोला ना. रंगारंगीचे डॉक्टर आले सिले. मग काय झालं? आणि हा भला मोठा इंजेक्शन. ए माय तुझ्या मायनं पाहिला तर एवढा मोठा इंजेक्शन. तुले का सांगू सिले? बाबा मी फक्त सांगून गावचीच करते. अहो मला भीती वाटते इंजेक्शन. ताकदीनं दे हो. पण दवाई अंदर जात नव्हती सिले हो. काऊन नाही जात होती? अजिबात नव्हती जात. मग तुले का सांगू? काय झालं? तू येतस का तिले पाहासाठी? काय? अहो पाटलींची तब्येत पाहासाठी येतस का? तर मी येते ना तुमच्या सोबत. येतस? मग तिले खा प्यासाठी का धरतस? आवाज तुम्ही मला सांगा काय पकडायचं? तू धर ना. तुले समजते ना तब्येतील का लागते तर. आवाज आम्ही बायची जात का नाही? चिकू पकडते, सेब पकडते, अंगूर पकडते, केळी पकडते. खबर जाते शेप अंगूर धराचे नाही. मग काय पकडू? आणि तिची तब्येत जास्त करायची नाही. बिचारी पहिलेच वारली खटखटी आहे. मग काय पकडायचं? तिच्यासाठी मी जे वस्तू सांगतो ते धरच्या बहिणीला बाबा मार. कोणती? अहो 5 किलो सारखी घे हा आणि 2 किलो ठेप घे ना त्यांना. चाल आवाज चला बघ लवकर. बरं झालं आता त्या पाटलाच्या दरवाजा दाळवा झालो. नाही तर पाटलाच्या अंगावर पुरी उतारी टाकशील. आजोय पाटलाचा आळा. ओके माय किती लंबाई पाटलाचं? मले सांग, पाटीलच कमीत कमी 6.5-7 फुटाचा माणूस आहे. होय. तर त्याच्या आळा काही आखून राहील का? नाही ना मग? आता एक मला सांगा
बाकीच्या भाषेत सोडा. आव 20 वर्ष झाली मी तुमच्या घरी लग्न करून आली. बरोबर आहे. आव इतके मोठे माणसं कशाला आले असतील? तुला सांगू शिला, हे पाटलींची पाहासाठी आले. असं बोला ना. हे मामे मावसे चुलते काके तिचे हे नातू. असं मी काय म्हणते, आपल्याला काही खूप टाइम होत आहे. बरोबर आहे. लवकर पाटलीला होय तू इकडे होय त्या बाजूला. अरे होय पाटी, अरे होय पाटी, अरे होय पाटी. जाऊ पावर गोडी ठोके आला गोडी. ओ बोटले धरे, बोटले धरेची बहीण माय. आणि आपल्या त्याच्या बोटला तुझी जो खावाले तुला देतो चांगला. कारा कारा तर राय तिची बहीण माय. पाटील राम राम. नमस्कार नमस्कार राम राम. आहे आमचा भोक ना चांगला नमस्कार घेऊन राहिलो. राम राम. आल्या का आहे का ना? हे माझी बोलण्याची पद्धत हो. आल्या का म्हणून काय भारीची पद्धत आहे. पादत नाही धड नाही बोलताय. पादत म्हणतो पद्धत म्हणणं. असं असं शहराला माणूस पादत म्हणतो का? कधी कधी नाही लागे पाटील माझ्या याची घरवाली येऊ का? नाही मग हांगावर अरे घरी गेलास तर बायको आलास ना आपली बहीण आणलास. तेच बोल पाटील. ते माझी बायको मी तिचा नवरा. मग इतर फिचक्या कायच्या इतर फिचक्या ते माझ्या घरी येऊन अशा गोष्टी. दबका ठसका इम्प्रेशन बायको. कसा दबका तुला? कसा दबका? कसा दबका सांगू का? सांग का? हे बरं. अहो हे माय लाडाची सुंदर आहे. काय झालं वा? मुले तू कसा मागत त्या दिवशी खाय मागच्या खोलीत रेटू मारलीस तशी मारजो. पण पाटलाच्या घरी आलो तुझी वरतो वरच्यावर ठेवजो. माईवारी वरच्यावर ठेवजो. आणि त्या दिवशी कसा मागच्या खोलीत रेटू मारलीस तसा मारजो. पण मी का म्हणतो आहे डट ढोलक वाजते नको जिनगानी लाट धर्ग बाजाराची वाट. नको जिनगानी लाट धर्ग बाजाराची वाट. सखे केला विना राहू नको गा. सखे केला विना राहू नको गा. मला मी काय म्हणते, अगर तुला मुलगा पसंत असेल तर मी तुझ्या विरुद्ध जाणार नाही. परंतु घरी येणाऱ्या पाहुण्याचं मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, तुला माहिती आहे ना? हो ग. तर मग बेटा जा ना मग. मी अगं पाय एक गोष्ट आहे. कोणती? मुलगा पसंत आला तर ठीक, हो नाही तर मी लग्न करणार नाही. नको करशील बेटा, मी जबरदस्ती तुला करणार नाही. जा ना. ठीक आहे ग, जाते. जा बेटा. हो ग, माझी लाडाची ग लीला. जाते ग. काय कर बाई, माझ्या मागेच लागली माझी आई. तशा पोराला मी अजिबात लग्न करायची माझी इच्छा नाही. पोरगा आहे कसा नाही कसा खिडकीतून पाहते याची मज्जाकच घेते. आमच्या घरातून पाय उजळत गेला पाहिजे आपल्या घरी कोटचा.
पाहुण्या आता मामीची दुसरी पोरगी आली. दुसरी पोरगी हो तर तिला पसंत करणं तुझं काम आहे काम आहे. नाही का? पण मला सांगतोस का हं? मानाव का अबे मग त्याची सांगजो त्यानं परिचय विचारल्यावर ते सांगीन का त्याची सांगजो. ठीक आहे, ठीक आहे. हो त्याची सांगजो. ते विचारत तुला नाव गाव नाही हो, का हो. तेव्हा सांगजो. बरं, बरं. लक 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 नको करू. नाही, नाही, तुला फलकून झाला काही सारखा. म्हणजे का मी साडी हो का बस बस चुपचाप आता ये. काय करू बाई पोरगा आहे कसा नाही कसा यातून जरा खिडकीतून पाहूनच पाहिजे बाई. माझ्या मामाच्या मुलं वय म्हणते माझ्या आत्याच्या मुलं होय त्या डाळवाल्या आजपर्यंत आले नाही बाई. आता जवान झाले वाटते. पाहुणे पाहुणे आले पाहुणे आले पाहुणे माझ्या आत्याचे मुलं पाहुणे पाहुणे आले पाहुणे माझ्या आत्याचे मुलं अगे मा हा नागपूरचा छक्का हो का गे बायल्याच वाणी करते बाई. हाय मोरी छैया मा बाई या बसावलेला काही कोणता पागल पोरगा आला बाई. धळ नको मुस्कुळ न बंडीचा आस्कुळ हा असा पोरगा सारा कारा कारा आहे बाई. कारा कारा सीमा अशा पोरा संग कारा कारा कुछ न गुबिले उच हा असा पोरगा. रंगाचा न रंगाचा माय सीमा कोटचा लागला रामटेकच्या बर्रे आला का तर याला सोप्यावर पण नाही बसतायत का बरोबर. गावठी कुठला गावरान डॉंकी इडियट पांचट हलकट बेशरम याला शिवाय नाही समजत. तुला पागल पोरगा आहे बाई. ह्या अशा पोरासोबत मी आणि लग्न अजिबात नाही बाई. चांगल्या चांगल्या पोरीला मस्त डॉक्टर इंजिनियर पाहायला येतात ना. मला हा पाहायला आला नांगर गवठिया. हा नांगर गवट्या पाहायला आला मला काही ढंग नाही बाई. अशा मुलामध्ये मी नाही लग्न करणार. पण याला कसं कशी भगव बाई घरातून यांची चांगली मज्जाच घेऊन पाहते. उठूनच पडायला पाहिजे माझ्या घरातून. अशा पोराशी मी लग्न करणार नाही. पाहुण्या बघाया दुपारी पाहुण्या बघाया दुपारी गा मी तर नावाची तंगडी सुपारी नावाची तंगडी सुपारी चप्पा गप्पा लहानसा वार नाही सहन करू शकस तू. रणांगणी मध्ये कुस्ती खेळशील का? खोटी मरेकडे जाऊन अबे ते पोरगी हो. हा तर काय करतेस तू काऊन ते भाषा समजून जा. हा समजून जा.
मुकी असल तर तशी नाही मागू. मग होऊ शकते कदाचित मामाच्या पोरी होत, मामीच्या पोरी होत, मजा केलं का झाला बाबा तर मला वाटलं मुकी असं. नाही. मुकी नाही, घेंगानी हो. घेंगानी हेंगानी आहे. हो, मुकी नाही आहे. चांगला परिचय करून घे. बरोबर. पसंत असेल तर पसंत कर, आणि नसेल तर नको 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 करू, पण उठू नको पडू. मले सांग त्या बहीण मातीने आणलं 5 झोले पाणी आणलं तर का आणलं? बरोबर आहे. हो हो हो. हे का म्हणते तुला माहित आहे? का म्हणते? हे बाथरूमामध्ये चाल म्हणते. तुला तिची भाषाही समजते, तिची भाषा समजते, उलुली उलुली समजते. उलू उलू समजते मी. सांग कुत्र्याची भाषा समजते, मला मांजरीची भाषा समजते, सांग सांग. मला गाईची भाषा समजते. हो रे हो रे. आता खरंच तू त्या परीक्षेत पास झालाच पाहिजे. बिलकुल. कुत्र्याची भाषा सांग बरं समजव. कुत्रे सांग समजव. कुत्र्याची समजावून सांगू. कुत्रा कुत्रा कसा करते? कुत्रा कसा करते? ती तुला भाषा समजते. बकऱ्याची बकऱ्याची. आणि तर ढोराची ढोराची. लमच्या ढोरात मात्र आहेस तू. तू त्या ढोर समितीचे अध्यक्ष असतील. पहिले होतो, आता नसतो. पाय तिची ज्या ती तुला ढोराची कुत्र्याची मांजरीची भाषा समजते नाही का, तर तिची त्या भाषेची तिची त्या पोरीची भाषा समजून घे. समजून घेऊ. समजून घे, ठीक आहे. प्रेमानं समजून घे. नाही तर तुला झिरक्या फोडतो मी. मागून अप्पा डप्पा चप्पा. हा 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 काढू. हा. ते का म्हणते तिची भाषा अशी असेल, कपडे काढून घ्या ना, आंघोळ करा. हे काढ म्हणते ना, हे वरची नाही ते तिथे तू इज्जत हो. मामा. हा 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 हा. हाई काढू. हा 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 हा. बापरे, लमची हाई काढ म्हणते. हाई काढू. हाई घे. हा 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 हा. हे काढू. नाही काढू. बहिमा एवढाचा एवढा काढ म्हणतास. हे काढू. या बहिणी काढू पण नको, लाज यायला. या बहिणी हे काढू. आता अप्पा डप्पा चप्पा 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 चप्पा. या बहिणा या एवढ्या लोकांमध्ये हाही सोड म्हणते. हा नाही सोडू, हा नाही सोडू. खालतही नाही घातलं मी न, खालतही नाही घातलं मी न, आणि वरतही नाही घातलं मी न, आणि बिचातून पुराच्या पुरा तसाच आहे. आता नाही सोडू. नाही नाही. आंघोळ करू. आंघोळ करतो. हा पाणी आण. येते येते. इकडे इकडे. रे आजच्या जास्त चाल घराले. पाहून आजच्या जास्त चाल. आलं का आता? काय झालं म्हणजे त्या बहिणा तिनं अंगोले काढलं, बोलावलं, आणि धन दिशाने माझ्या अंगावर पचनं ओकली. ते मग ओखली नसेल, पाणी टाकलं असं. पाणी टाकलं त्याच्या पण ते कोणती साबून होगा कर्ण दिशाने लाव झोमली म्हणे. माय साबून. माय 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 साबून. लाईफ बायचं नाव माय माय झाला. चाल आपल्या घरी चाल. जाणूया गोष्ट एक आहे. अबे एकुलती एक आमची मामी आहे रे. बरोबर. मामा मेला बिचारा 5 वर्ष झाले रे. आपण त्या मामीच्या घरी समजा आला. किती वर्ष झाले का मामा मेला तर? 5 वर्ष झाले मामा मेला. 5 वर्ष झाले मामा मेला तर. तुला का सांगू मोठी 5 वर्षापासून मामीवर मोठी धुवार गेली. आमच्या नवरा मेला तर बायको राहू शकत नाही का बे?
मोठी दुवार गेली सर म्हणतेस तर अबे मामी त्या पद्धतीची बाई आहे, बरोबर आहे. शिलवान बाई आहे. शिलवान बाई हो आहे. हो हो कोण्याकडे लक्ष नाही आहे, बिलकुल नसतं. आपल्या संसारात लक्ष आहे. का? आणि तुला आणि मला भाषे होत या नात्याखाली चांगली मानते. मानते, बरोबर आहे. हो तर मामीच्या दिल नाही दुखव आम्ही. हा ठीक आहे. मी सांगतो मामीजी, बोला भासाजी. मामीजी पहा, हा तुम्ही जसं मला फोन केल्या हो ना. त्या पद्धतीनं मी आलो. हो. आम्ही दोघेही आलो आणि कांबळे साहेबाला घेऊन आलो सोबत. हो ना. कांबळे साहेब, हा, कांबळे काकाजी. हा. तर कांबळे काकाजीचा अपमान झाला नाही पाहिजे. हो. मुलगी पसंत करून नाही करून. अच्छा. पण तुमच्याकडे आम्ही खेड्यामध्ये आलो, आम्ही वर्ध्यातले माणसं, हो तुमच्याकडे आम्ही चटणी भाकर खाऊन जाण्याची आमची इच्छा आहे. हो ना. नाही का? भासाजी हा. मला सुद्धा तेच म्हणायचं हो, हो. आहे. जर तुम्हाला माझ्या मुली पसंत नसतील हो, हो. परत तुम्ही माझ्या घरून जाऊ नका. हो, नाही, ठीक आहे ना. आजच्या दिवस थांबा. हो. माझ्याकडे जे काही बनते चटणी भाकर ती हो. खा आणि उद्या सकाळी आपल्या गावाला ठीक वाटलं आहे तर. जामिया, मामीच्या घरी पाहुणचार आहे. पाहुणचार आहे. हो हो. बढिया का? तर तुला कोंबडा आवडते का? नाही मला कोंबडा नाही आवडे, मला बकरीची आवडते. बकऱ्याची का आवडते? मटन का? असं मटण बकऱ्याची. मला चिकन नाही आवडत. बरं कोणता भाग खाशील बकऱ्याचा? आम्ही ते नाही का अशी राहते ते लंबीवाली, का म्हणते बे? तिने नल्ली नाही म्हणत. नल्ली. फक्त नल्ली खायला जायशील तू. नल्ली. पण ठीक आहे नल्ली खाजो. आणि मला समजा आवडते स्वादिष्ट व्यंजन, तो म्हणजे कोणता? भरता. भरता खाईन. मामीच्या पोरी त्याला वावराकड, हा. आपण दोघं भाऊ त्याच्या मागा मागा जाऊ, मागं जाऊ. त्याची वळवून मजा करू. हो, ठीक आहे? बिलकुल. चाल चाल. चाल चाल. शिरालीला अगं शिरालीला काय झालं बाई? काय काय बेटा, आपल्या आत्याच्या मुलाची तुम्ही खूपच टिकलबावाडी केली ना. नाही केली बाई मी काय. असं नाही केली. हो 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 खूप शरीर टाकवायला दाखवता ग. मग? बरं जाऊ द्या, केलं तर केलं. मला काय म्हणायचं काय? आहे, तुम्ही आता शेताकडे जा. आपल्या शेतामध्ये छान मारवा लावलेला आहे. हो. त्याच्यामध्ये वांगे टमाटर मिरची आहे ते तळून आणा. बरं. त्याचं भरीत बनवा, हो. वरण भात पोळी बनवा आणि पाहुण्यांचा मान सन्मान करा. जाते काय? जाताना आपल्या भाच्यांना ते म्हणजे मामाच्या मुलांना सुद्धा घेऊन जा. हो, जाते. पण टिंगलटवाडी करायची नाही. नाही, करणार. सरळ रस्त्याने जायचं आणि सरळ रस्त्याने घरी यायचं. हो, ठीक आहे. जाते. जा मग बेटा. ठीक आहे. लवकर या. अबे, शिला. काय झालं का लीला? अगं, काहू पाहुणे थांबवले काय ना? अगं बिनकामाला आई का नाही पाहुणे थांबवते बाई ना. बाई ते पाहुणे थांबतात तर सगळं आम्हाला करावं लागते बाई. मग काय? स्वयंपाक पाणी त्यांचा हातरून पांघरून आम्हाला करावं लागते. मला बाई तुला माहित आहे ना 1 किलोमीटर मला पाणी आणायला जावं लागते. मग बाई मला आपल्याला सांगितलं वावरात जा, वांगे भेद्रे तोडू नये म्हणते. कायले तर थांबले असतील पाहुणे, रंगाचे न रंगाचे बाई दोघे जण. एक आहे तो पूर्ण ब्लॅक हा. आणि एक आहे व्हाईट पण तो एकाय धोत्र्या नाही एकाय चोलल्या. 2 रंगाचे 2 आहेत बाई. एक ब्लॅक अँड व्हाईट जोडी आहे बाई, काराना भुरा. आता तो काय तुला पण नाही यायला पसंत आणि मला पण नाही यायला पसंत. तुला पसंत आला का एखादा मुलगा? उत्तम आहे. हं? मला नाही यायला पसंत. मला पण एखादा पसंत नाही आला. चला पण वावरात चालले जाऊ. आपण जायचं हो. एक अशी मजा करायची आपण हा. आणि त्याला घेऊनच जायचं. बरं बरं चाल मग. चाल. प्रीतीचा जुड जुड पाणी वाऱ्याची मंजुळी